नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. साऊथ इंडियन मसाला घालून. तर इथं मी वांगी घेतलेली आहेत. आता इथं मसाला करूया. 1 चमचा हरभरा डाळ घेतली आहे, अर्धा चमचा उडीद डाळ घेतली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलं आहे, अर्धा चमचा धने घेतला आहे, दालचिनी थोडीशी आणि 4 मिरे घेतलेले आहेत. आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर हे व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे, थोडंसं मीडियम फ्लेमवरती. थोडंसं तेल टाकूयात. आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया. एकदम ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजायचा आहे. ब्राउनिश कलर आल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि ते थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवायचं आहे. हे बघा, मिक्सरला फिरवून त्याची फाईन पावडर करून घेतली आहे. हे बघा. आता इथं एक कांदा चिरून घेतलेला आहे, छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, वांगी चिरून धुवून घेतलेली आहेत आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे. इथं मी कुकरमध्ये 2-3 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये कांदा टाकूया आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकूयात. टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर चिमूटभर हिंग टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथं वांगी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकूया कुकरमध्ये. त्याच्यानंतर आता धुतलेला बटाटा घालूया. त्याच्यानंतर लाल तिखट घालूया. मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर हा जो मसाला साऊथ इंडियन मसाला जो केला होता तो घालूया. त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी घातलेलं आहे. हे बघा, मसाला घातलेला आहे पहिला आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तो मसाला सगळा घातला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चवीपुरती थोडीशी साखर घातली आहे. मिक्स करून घेतलं आहे. ते साऊथ इंडियन मसाल्याने एकदम छान टेस्ट येते. आता इथं थोडंसं मी चिंचेचा तुकडा टाकत आहे.
थोडासा 1 इंच चिंचेचा तुकडा छोटासा आणि शिट्टी येण्यासाठी मी झाकण लावून ठेवलेला आहे कुकर. एक 2 ते 3 शिट्या काढलेल्या आहेत. इथे वरून टाकण्यासाठी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आहे. तर हे बघा झालेली आहे साऊथ इंडियन स्टाईल वांगा बटाट्याची भाजी. तर आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आणि कसुरी मेथी टाकूया. आणि मिक्स करून घेऊया. आता ते मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा साऊथ इंडियन स्टाईल वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.